शिवाजी विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिन सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठानं मागील 62 वर्षांमध्ये शैक्षणिक आणि संशोधकीय विकासासाठी केलेल्या कार्याचं कौतुक केलं। विविध विद्याशाखांमध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याचा ठसा केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला आहे। पश्चिम घाटाच्या संवर्धनासह लीड बॉटॅनिकल गार्डनमध्ये देशभरातील दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन करण्याचं मौलिक काम इथं सुरू आहे। जलसंवर्धनासह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठ राबवत असलेले अनेक उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत असल्याचं त्यांनी सांगितलं। कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी विद्यापीठानं आजवर प्राप्त केलेल्या दैदिप्यमान कारकिर्दीचा आढावा घेतला। विविध देशातील विद्यापीठांशी केलेले सामंजस्य करार आणि सुरू करण्यात आलेले विविध अभ्यासक्रम याविषयी माहिती देत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसमवेत टीचर स्टुडंट एक्सचेंज, रिसर्च स्कॉलर एक्सचेंज उपक्रम पुढील वर्षापासून कार्यान्वित होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या हिरक महोत्सवी शिवाजी विद्यापीठ या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। तसंच विद्यापीठ महाविद्यालयातील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्य यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसंच कल्याण निधी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग आणि अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर सरिता ठकार, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉक्टर रामचंद्र पवार, IQAC कक्षाचे संचालक डॉक्टर सागर डेळेकर यांच्यासह विविध अधिकार मंडळाचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबीय, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते।